आपण आज मसाला पनीर भातची रेसिपी बघणार आहोत। खूप इझी आहे। तर मी तुम्हाला याचे साहित्य दाखवून घेते। इथे मी घेतलेला आहे कढीपत्ता आणि गरम मसाले घेतलेले आहेत, थोडेसे हिरवी मिरची चिरून घेतली, हळद, लाल तिखट, मीठ, जिरे, लवंग, काळी मिरची, दालचिनी आणि एकच मी इथं हिरवी विलायची घेतलेली आहे। इथे मी 100 ग्राम पनीर कट करून घेतलेला आहे, एक कांदा उभा चिरून घेतला आहे, टोमॅटो पण उभा चिरून घेतलेला आहे आणि कोथिंबीर घेतलेली आहे। आणि इथे मी सुकं खोबरं घेतलेलं आहे, जे की मी फोडणीला टाकणार आहे। आणि तांदूळ पण मी धुवून घेतलेले आहेत आणि त्याला आताच धुवून घेतलेले आहेत मी। आणि भात भात करेपर्यंत भिजत ठेवलेले आहेत मी। तुम्ही अर्धा तास पहिलं भिजू घालू शकता। आणि आता मी कुकर ठेवलेला आहे, कुकरमध्ये मी तेल घातलेलं आहे। तुम्ही तुमच्या अकॉर्डिंग यूज करा तेल वगैरे। पहिल्यांदा आपण इथं पनीरला फ्राय करून घेणार आहोत। डायरेक्टली आपण भातामध्ये पनीर असंच टाकलं तर ते पूर्ण मॅश होऊन जातं ना, खूप मऊ असतं ते, त्यामुळं त्याला पहिलं फ्राय करून घ्यावं लागेल आपल्याला। चांगला लालसर सोनेरी कलर येईपर्यंत आपल्याला फ्राय करून घ्यायचं आहे। खूप जास्त हलवायचं नाही पनीरला फ्राय करताना, नाहीतर ते तुटणार, म्हणून थोडंसं कमी हलवायचं आणि फ्राय करून घेऊन गोल्डन कलर आल्यानंतर त्याला आपण काढून घेणार आहोत। याच कुकरमध्ये आपल्याला आणखी थोडंसं तेल ॲड करायचं आहे, खूप जास्त तेल घालायचं नाही आहे, मी कमीच तेल घालते। आणि इथे जे खडे मसाले आहेत सगळे, जिऱ्यासोबत ते खडे मसाले या तेलामध्ये आपल्याला टाकून घ्यायचे आहेत। आणि ते खडे मसाले तडतडले की लगेचच आपल्याला त्याच्यामध्ये कांदा टाकून घ्यायचा आहे। कांद्याला आपल्याला एकदम छान भाजून घ्यायचं आहे, सोनेरी कलर येईपर्यंत, एकदम लाल, इथं बघू शकता तुम्ही। आणि त्यानंतर आपल्याला अद्रक आणि लसूणची पेस्ट पण घालायची। व्हिडिओ मी थोडासा फास्ट दाखवलेला आहे, तुम्हाला जास्त वेळ लागू शकतो कांदा भाजायला, कारण पूर्ण लाल होऊ द्यायचं आहे। आणि याच्यामध्ये मी थोडंसं वरती झाकण ठेवून पाणी घातले, पण ते पाणी थोडंसं चुकून मध्ये पडलेलं आहे, पडलं तरी चालेल तुमचंही आणि नाही पडलं तरीही चालेल। आणि थोडंसं आणखी याला कांद्याला भाजू द्यायचं। आणि हे बाकीचे जे उरलेले रिमेनिंग आपले मसाले होते ना, हळद, तिखट, मीठ आणि मिरच्या, ते सगळं यामध्ये टाकून घ्यायचं आहे। त्यानंतर टोमॅटो पण टाकायचा आहे। टोमॅटोचा व्हिडिओ मी इथं घेऊ शकले नाही, म्हणजे कॅमेरा बंदच होता, पण त्यानंतर मी लगेचच यामध्ये टोमॅटो टाकलेला आहे। टोमॅटोलाही आपल्याला खूप छान शिजू द्यायचं आहे, एकदम मॅश होईपर्यंत, कच्चा टोमॅटो ठेवायचा नाही। आणि टोमॅटो पूर्ण मॅश झाले ना, मग लगेचच आपल्याला त्याच्यामध्ये पनीर टाकून घ्यायचं आहे। आणि पनीर ही टाकल्यानंतर 2 मिनिट आपल्याला भाजून घ्यायचं आहे। इथं मी दाखवलेलं नाही, व्हिडिओ खूप लॉंग होईल म्हणून मी ते दाखवलेलं नाही, पण तुम्ही पनीरला पण 2 मिनिट भाजून घ्यायचं आहे। पनीर 2 मिनिट भाजल्याच्या नंतर आपल्याला त्याच्यामध्ये तांदूळ घालून घ्यायचे। तांदूळ घातल्याच्या नंतर आपल्याला त्याला छान परतून घ्यायचं आपण 2 मिनिट तसंच। आणि ते परतल्याच्या नंतर आपल्याला त्याच्यामध्ये पाणी ॲड करायचं आहे। पाणी खूप जास्तही घालायचं नाही आणि कमी पण घालायचं नाही, कारण आपण कुकरमध्ये शिजवतो, त्यामुळे पाणी थोडंसं कमीच लागतं, जास्ती लागत नाही। आणि मी अर्धा भात शिजल्याच्या नंतर याच्यावरती टोपण झाकणार आहे, पहिलेच झाकणार नाही, खूप जास्त शिजेल मग, त्यामुळं मला खुल्ला भात पाहिजे, त्यामुळं मी अर्धा भात शिजल्याच्या नंतर त्यावरती कुकरचं टोपण लावणार आहे। तर इथं 50% राईस शिजलेला आहे आता, तर आता मी त्याच्यावरती टोपण झापेल आणि नंतर त्याच्या 2 शिट्ट्या येऊ देणार, 2 शिट्ट्या इनफ आहेत। 2 शिट्ट्याच्या नंतर तुम्ही भात बघू शकता, आता खूप छान शिजलेला आहे, एकदम तेल पण सुटलेलं आहे। आपण किती कमी तेल घातले होते त्याला, पण तरीही खूप छान तेल सुटलेलं आहे, कारण पनीर भाजतानाही आपण तेल घातलं होतं ना, तर पनीरही थोडंसं तेल ॲब्झॉर्ब करून घेतं, तर ते तेल। आणि एकदम छान भात झालेला आहे, तुम्ही हा रायतासोबत खाऊ शकता।